नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या एपिसोडमध्ये असं दाखवलेलं आहे की आबा आणि रजनी मॅडम आबांच्या रूममध्ये असतात आणि आबांना मात्र अस्वस्थ होत असतं आणि हे पाहून रजनी मॅडम म्हणतात की आबा नेमकं काय झालेलं आहे, तुम्ही थोडं पहिल्यांदा शांत व्हा. तर आबा म्हणतात, नाही रजनी, जर मी आज शांत झालो तर मला काहीच करता येणार नाही, मला खूप भीती वाटतेय. तर रजनी मॅडम म्हणतात, कशाची भीती वाटते आबा, तुम्ही पहिलं शांत व्हा. तर आबा म्हणतात, नाही रजनी, खरंच खूप भीती वाटते. आता अंबाबाईच्या कृपेने काय होतंय काय माहिती. हे मी आता ह्याचं पाहतोय ना, अद्वैतचं आणि कलाचा संसार मोडता कामा नये, कारण की यांचं जे चाललेलं आहे ते बघून मला खूप मनामध्ये भीती वाटायला लागलेली आहे. तर रजनी मॅडम म्हणते की नेमकी कशाची भीती आबा. तर आबा म्हणतात की आपल्या चांदेकराच्या फॅमिलीला श्राप दिलेला आहे की चांदेकराच्या फॅमिलीचा संसार काही पुढे जाणार नाहीये आणि तो श्राप खरा ठरला नाही पाहिजे. जर अद्वैत आणि कलाचा संसार मोडला तर हा श्राप खरा होईल. त्यामुळे आता आपण हा प्रयत्न केला पाहिजे की यांचा संसार मोडता कामा नये आणि हे व्हायच्या अगोदरच मला अद्वैतशी बोललं पाहिजे. जर मी यांच्याशी बोललो नाही तर खरंच काहीतरी वाईट घडून जाईल आणि हे वाईट घडायच्या अगोदरच मला दोघांशी सुद्धा बोललं पाहिजे की आपल्या फॅमिलीला श्राप दिलेला आहे की चांदेकरच्या फॅमिलीचा संसार टिकू शकत नाही आणि आता हे मला त्या दोघांशी लवकरात लवकरच बोललं पाहिजे आणि हा श्राप मोडून दिला पाहिजे. तर आबा म्हणतात, मला खरंच खूप भीती वाटते. आता हे तर नैना आणि राहुल बाहेरून ऐकत असतात आणि नैना म्हणते, मस्त तडका भेटलेला आहे, आता मी याची काहीतरी रेसिपी बनवते. आता इकडे कला आणि अद्वैत काम करत असतात. अद्वैत फोनवर कस्टमरशी बोलत असतो तर कला डिझाईन करत असते आणि हे डिझाईन करताना अद्वैत पाहतो की ही जर या स्पीडने काम करेल तर काम कंप्लीट होणारच नाही. त्यामुळे तो वैतागलेला असतो आणि तिच्याकडे वैतागून पाहत असतो की हे काय चाललंय तुझं, थोडंही तुला अक्कल नाहीये, तुला वेळेच्या आतमध्ये हे काम होणार आहे का. तर कला म्हणते, तू जरा शांत बस, तुला मी 6:01 आतमध्ये 6ला 1 मिनिट असायच्या आतमध्ये मी तुला ही ड्रॉइंग देईन, समजलं ना. तुझं तोंड पहिलं तू बंद ठेव, समजलं. हे बघ, डेडलाईनसाठी आपण काम करत असतो ना, ते अचीव करण्यासाठी ना पहिल्यांदा एक ड्राफ्ट तयार करावा लागतो आणि मग सगळं हे उतरवावं लागतं. तर तू आहेस ना, तर ती म्हणते, चांदेकर तुझं तोंड बंद कर आणि हे घे, झालेलं आहे तुझ्या म्हणण्याच्या अगोदर 6 वाजायच्या अगोदर झालेले आहेत डिझाईन आणि हे घे. आता यानंतर चांदेकर म्हणतो, झाले. मग विचार करतो की चला आता आपण कॉल करून घेऊयात आणि कॉलवरती कलाला सुद्धा घेऊया आणि कलाला म्हणतो, तू येऊन बैस या साईडला. तेव्हा कला जाऊन बसतच असते. तर बोलतो, आता यायला 10 मिनिटं लावू नकोस. आणि मग ते लोक ऑनलाईन एक कॉल घेतात आणि तो कॉल सक्सेस होतो त्यांचा. सक्सेस झाल्यावरती म्हणते, चांदेकर किती मस्त झालं ना आपलं हे काम, असं करून ती त्याला टाळी देते. हे काम आपण दोघंही एकत्र करू शकतो आणि व्यवस्थित करू शकतो वेळेच्या आतमध्ये, असं बोलते त्याला आणि ती जाते फळ्यावरती लिहायला. ही गोष्ट ती लिहिते की वेळेत काम पूर्ण करायला आवडते आणि अद्वैत मात्र इकडे लिहितो की सगळं काम करताना ही गोंधळ आणि पसारा करून ठेवते, त्यामुळे या कामाला काहीच अर्थ नाहीये. तो म्हणतो, आपलं कुठेही मॅच होत नाहीये, जरी आपण काम वेळेवर केलं तरी ते काम करताना मी डिसिप्लिन वागतो, तुझ्यासारखं वागत नाही. आणि हेच पाहून कलाला सुद्धा राग येतो की काय रे, तू या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लिहून टाकतोस. आता इकडे राहुल आणि नैना रोहिणीला भेटायला जातात आणि सांगतात की मामनलो, काय झालंय माहितीये का, तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता ती कोणती खुशखबर म्हणून रोहिणी विचारते. तर ती म्हणते की आम्ही आबांना हे बोलताना ऐकलेलं आहे की आपल्या घराण्यासाठी एक श्राप आहे की संसार पुढे चालणारच नाहीये, आपल्या चांदेकर घराण्याचा संसार पुढे चालणारच नाहीये, तो मोडणारच, हा श्राप दिलेला आहे. तर रोहिणी म्हणते, मस्तच आहे की मग आपण त्या श्रापला पूर्ण होताना बघूया आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कमी पडत असतील ना त्या आपण मिळून करूयात. तर असं तिघांचं ठरतं आणि ते त्या प्लॅनला लागतात. आणि त्यानंतर रोहिणी नैनाला म्हणते की तुझी बहीण कला आहे ना, हिचे वीक पॉइंट कोणते कोणते ते सांग, हिच्या घाणेरड्या सवयी कोणत्या आहेत ना त्या नेमक्या आठवून सांग. ह्या माझ्या पोरासारखं करू नकोस की कुठलंही काम हाती दिलं आणि ते तुला जमणारच नाहीये, म्हणून तुला काय जमतंय बघ आणि आठव नीट आणि सांग. तेवढ्यात नैनाला आठवतं की तिची सगळ्यात घाणेरडी सवय ही आहे मोठ्याने बोलणे आणि फोनवर बोलताना आजूबाजूला कोण आहे याचा तिला भानच नसतो. तर नैना म्हणते की ह्या सगळ्या गोष्टी
तिच्या वीक पॉईंटमध्येच येतात आणि हे अद्वैतला आवडणार नाही. तर रोहिणी म्हणते बरोबर बोललीस, आपण असं करूया की आपण हे सगळं क्रिएट करूया. आता सगळे जेवणासाठी डायनिंग टेबलवर भेटतात आणि तेव्हा रजनी म्हणते की आबांचं जेवण झालेलं आहे. अद्वैतला म्हणते आता आपणच राहिलो आणि हे सगळे येतात तिथे आणि जेवायला बसतात. आता थोड्या वेळाने सरोज सुद्धा तिथे येते. तेवढ्यात मुद्दाम नैना म्हणते अगं ताई तू आईला कॉल केला होतास का गं? तर ती म्हणते हो केला होता. तर बरेच दिवस झालं मी बोलली नाही ना म्हणून विचारते. आता आई कशी आहे? तर कला म्हणते जर बोलली नाहीयेस तर तू कॉल करून घे ना आणि बोल ना. तर आता नैनाला तर राग येत असतो पण सगळं क्रिएट करायचं आहे, सगळं दाखवून द्यायचं आहे अद्वैतला. आता नैना इकडे संगीताला कॉल करते आणि संगीता कॉल पाहते तर खूप खुश होते की नैनीचा कॉल. अगं नैना तू? तर ती बोलते हो आई, अगं सहज कॉल केला, तुझी आठवण येत होती, तुझी तब्येत कशी आहे? तर ती म्हणते हो मी बरी आहे. पण संगीताला तर भरपूर आश्चर्य वाटलेलं असतं की नैनीने मला कॉल केलाय. आता ती उगाच खोकला आल्याचा त्रास झाल्याचं नाटक करते आणि म्हणते कलाला अगं तू बोल धर आणि कलाकडे देते. तर कला फोन घेते आणि मोठ्या मोठ्याने बोलायला लागते नेहमीच्या सवयीप्रमाणे. आणि इकडे मात्र रोहिणी म्हणते या पोरीला अजिबात मॅनर्स नाही. आता हिच्या घरात काय काय गोष्टी चाललेत त्या आम्हाला सुद्धा ऐकवते. तर सरोज सुद्धा त्याच्यामध्ये थोडीशी भर टाकते आणि हे सगळं ऐकत असतो अद्वैत. आणि आता त्यांना कळतं की प्लॅन एकदम सक्सेसफुल झालेला नाही. ही इकडे म्हणत असते, संगीता म्हणत असते की अगं ती हिची पोरगी होती, ती आपल्या घरामध्ये येते फिरते, असं करते तसं करते. अच्छा असं आहे का? परत कला म्हणते अगं पापडाचं काय झालं? पापड बनवायला घेणार आहेस ना, आम्हाला सुद्धा बनव. असं सगळं मोठ्या मोठ्याने बोलते आणि इथे हा सीन क्रिएट झालेला असतो की कला फोनवर किती मोठ्याने बोलते आणि थोडाही तिला मॅनर्स नाही आहे. आता कला फोन ठेवून तिथे येते तर रोहिणी म्हणते की तुला थोडाही मॅनर्स नाही आहे का गं? थोडंसं शिक ना अद्वैतकडून, हे तरी शिक की फोनवर कसं बोलतात. आणि सरोजसुद्धा म्हणते की या मुलीला एखादं कोणी काही बोललं आणि हिच्याकडे आन्सर नाही असं होतच नाही. आता कला म्हटलेली असते की आईशी बोलताना असं किती आवाज चढलाय किंवा कशी बोलते यावर माझं लक्षच नव्हतं कारण आईचा कॉल होता ना त्यामुळे. तर ती म्हणते हो पण थोडेसे मॅनर्स अद्वैतकडून शिकून घे. आणि सरोज जाता जाता जेवणावरून उठते आणि निघता निघता अद्वैतला म्हणते बघ तिचा आवाज आणि तू यावर लक्ष दे की किती तुला सुटेबल होत आहेत या सगळ्या गोष्टी. तर अद्वैत म्हणतो आई अगदी बरोबर बोलते. आता अद्वैत सुद्धा उठून वरती जातो त्याच्या बेडरूममध्ये आणि इकडे काजल टेन्शनमध्ये आलेली असते. तिने आपल्या सोहमला त्याच्या मैत्रिणीसोबत पाहिलेलं असतं आणि हे सगळा सीन पाहिलेला असतो म्हणजे तेव्हा ती ज्यूस द्यायला जाते आणि तो ज्यूस तिच्या अंगावर पडलेला असतो आणि त्यावेळेस सोहम मात्र खूप मोठ्याने ओरडलेला असतो आणि काजलला आपल्या नोकरीवरून काढण्याची धमकीसुद्धा भेटलेली असते कॅफेच्या मालकाकडून. आता ती आलेली असते आणि ती त्याच आठवणींमध्ये मग्न असते. तर तेव्हा काजलच्या आई म्हणते अगं काय गं काय झालं, का अशी अस्वस्थ आहेस? तर ती म्हणते नाही काय आई, मी आवरून येते. तर ती म्हणते आई म्हटली आज मला, आई म्हणणं शक्यच नाही, ही तर नेहमी मला खरेबाई खरेबाई म्हणत असते, मग आज आई कशी म्हटली? हिचं काहीतरी बिनसलेलं आहे. पण ते काय बिनसले कसं कळेल आपल्याला, नेमकं काय झालं ते कसं कळणार, हाच विचार करत संगीता मग्न होते. यानंतर अद्वैत वरती येतो आणि पुन्हा बोर्डवरती जाऊन लिहितो की फोनवरती बोलायचा, चार चौघात फोनवर बोलायचा, कलाला मॅनर्स नाही आहे म्हणून. आता हे लिहिल्यानंतर कला मात्र चिडते की तू हे सुद्धा लिहिलंस, अरे तुला कळत नाही आहे का? तर तो बोलला हो अगदी बरोबर, जेव्हा आपण बाहेर मीटिंगला वगैरे जातो त्यावेळेमध्ये जर तू असंच करशील, मोठ्याने बोलशील, ते कोणत्या इव्हेंटमध्ये जाऊ तेव्हा आता कलाला मात्र हे लिहिल्यानंतर अजून टेन्शन येतं. तर आता पुढे पाहूया की सरोज नेमकं काय सांगणार आहे आपल्या अद्वैतला आणि याच्यावर बघूया की यांच्या संसाराचा फळा तरी कितपर्यंत टिकून राहतोय आणि याच्यामध्ये भर घालायला सरोज आहेच.